विष्णु स्वरूपात्मक नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पते त्वदीयनामधानेन कथयिष्ये शुभा कथः नारायण विधेयादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहूक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि ॐ नमो
वासुदेव नमो भगवते वासुदेवाय ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की महारुद्र हनुमान की मावुली ज्ञानेश्वर महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नमः पार्वती पतये हर हर महादेव। सतगुरु देव की जय। नमः परम कल्याणं नमः परम मंगलम वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। वसुदेवसुतं देवं
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणलक्षितं श्रीकृष्णाख्यं परन्धामं जगद्धाम नमामि तत्। प्रह्लादनारदपराशरपुण्डरीक व्यासाम्बरीशशुकशौनकभीष्मदाल्भ्यां रुक्माङ्गदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानि मान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया। अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलीक दृष्टी देखलिया। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा भक्तवत्सल शरणागत वत्सल पांडुरंगरायांच्या चरणाजवळ विराजमान होऊन चंद्रभागेच्या या परमपवित्र तटावरती नामदेवराय, चोखोबाराय, नरहरी महाराज, पुंडलिकराय आदी आदी करून सकल संतांच्या चरणधुळीचं सान्निध्य तुम्हाला मला प्राप्त होत असताना भूवैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवण रसपान आपण सारे भक्त या ठिकाणावरती करत आहोत। आजचा आपला सेवेचा 7वा दिवस आहे। 6 दिवस भगवंतांनी आपल्याकडून या ठिकाणावरती सेवा संपन्न करून घेतलेली आहे। एवढे दिवस भगवंताच्या धामामध्ये राहता येणं, राहण्याची संधी उपलब्ध होणं ही तुमच्या माझ्या साऱ्यांसाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे।
एवढं सहज आणि सोपं नाही जेवढं आपल्याला वाटतं भगवंताच्या धामापर्यंत येणं आणि भगवंताच्या धामामध्ये निवास करणं. आणि नुसताच भगवंतानी तुमच्या माझ्याकडून या ठिकाणावरती निवास करून घेतला असं नाही, तर भगवंतानी सत्संग सेवा सुद्धा तुमच्या माझ्याकडून या ठिकाणावरती परमात्मा करून घेत आहेत, पांडुरंगराय करून घेत आहेत. सहजासहजी भगवंताच्या धामापर्यंत कोणताही जीव येऊ शकत नाही. भगवंताला, ज्या भक्ताला त्याच्या धामाकडे बोलवण्याची इच्छा झालेली आहे अशालाच भगवंत त्याच्या धामापर्यंत घेऊन येत असतात. ज्याला दर्शन देण्याची भगवंताची इच्छा झालेली आहे अशालाच भगवंत त्याच्या चरणापर्यंत घेऊन येत असतात. आपल्याला पंढरपुरामध्ये यावं वाटलं, आपल्याला पंढरपुरामध्ये राहावं वाटलं, आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यावं वाटलं, यापेक्षा देवाला वाटत होतं आपण पंढरपुरामध्ये यावं. देवाला वाटत होतं आपण पंढरपुरामध्ये राहावं, कारण देवानी विचार केला हे सगळे भक्त माझ्याकडे आतापर्यंत येत होते आणि लगेच जात होते. खूप झालं तर एक दिवस मुक्काम करत असतील हे सारे भक्त. मला असं वाटलं एकदा येऊन जातील की पुन्हा काही येणार नाही. पण भगवंताच्या लक्षात आलं की असं काही झालं नाही. हे एकदा आले, माझं दर्शन घेऊन गेले, असं काही झालं नाही. तर हे एकदा दर्शनाला ज्या वेळेला आले त्याच्यानंतर हे माझ्या दर्शनाला येतच राहिले. माझ्या भेटीसाठी हे सारे भक्त, हे सारे भाविक येत राहिले. पुन्हा पुन्हा भगवंताकडे येऊन भगवंताचं दर्शन घेऊन आपल्या आपल्या घरी जाणारे आपण सारे भक्त, भगवंतानी आपल्यावरती ही विशेष कृपा केली आणि भगवंताला वाटलं एवढ्या वेळेला इथं येऊन वापस जाणाऱ्या या भक्तांना आता माझ्या धामामध्येच मी काही दिवस ठेवून घेतो. खूप दूर ज्या कन्येचं सासर असतं अशी कन्या ज्या वेळेला फार अधून मधून कमी वेळेला सासरहून माहेराला येत असते आणि माहेराला आलेली कन्या जबाबदारीनं पुन्हा आईला आता मला निघावं लागेल, आता मला जावं लागेल असं आईला म्हणत असते. ज्या वेळेला ती कन्या आईला असं म्हणते की आता मला जावं लागेल, आता मला निघावं लागेल, त्यावेळेला त्या कन्येची आई तिला म्हणते अगं ताई थांब ना अजून 2 दिवस, अजून 2 दिवस थांब. त्यावेळेला ती ताई म्हणते अगं घरी सासूबाई एकट्या आहेत. पुन्हा आमचे अहो विचारतील, हे विचारतील, ते विचारतील, असं होईल तसं होईल, कधी येणार कधी येणार, मला जावं लागेल. कधी कधी असं होतं महाराज. आणि मग ती आई त्या कन्येला म्हणते की तू जाऊ दे, मी सांगते त्यांना फोन कर. माझ्या ताईला
अजून 2 दिवस इथं माहेरी राहू द्या, खूप दिवसांनी आली. ती जी कन्या आहे तिला सासरची चिंता आहे महाराज, कारण तिला तिकडचं वातावरण माहिती आहे. तिला आईजवळ राहावं वाटत नाही अशातला भाग नाही, आईवरती प्रेम नाही तिचं अशातला भाग नाही. पण ज्या वेळेला त्या आईच्या लक्षात येतं की माझी ताई गडबड करते जाण्याची, घाई करते जाण्याची, नेहमीच घाईघाईत येते, नेहमीच घाईघाईमध्ये ती वापस जाते, त्यावेळेला आईच म्हणते जाऊ दे बाई, तू आता नको एवढ्या वेळेला विचार करू, मी सांगते तुझ्या वतीनं वाटलं तर, पण तू अजून 2 दिवस इथं थांब, आराम कर, निवांत राहा, मग जा. तसं भगवंतानी या वेळेला तुमच्या माझ्याबद्दल विचार केलेला आहे. तसा देवानी तुमच्या माझ्याबद्दल विचार करून 7 दिवस आपल्याला त्याच्या धामात त्यांनी थांबवून ठेवलेला आहे. नेहमीच येतात, गडबडीत जातात, आता थोडं निवांत इथं तुम्ही माझ्याजवळ थांबा, कारण आपण सगळे सासूरवासी आहोत. आणि जिथं आपण आलो ते आपलं माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय सांग. बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, असा हे सगळा माहेराचा आपला परिवार आहे महाराज. साधू संत भक्तांचा हा माहेराचा परिवार आहे. आणि म्हणून देवाला असं वाटलं, देव असं म्हणाले असतील की जाऊ द्या भक्तांनो, जाऊ द्या भाविकांनो, जाऊ द्या लेकरांनो, नेहमी घाईघाईमध्ये येतात, घाईघाईमध्ये जातात, आज मी तुम्हाला तुमच्यावर कृपा करून मीच म्हणतो जाऊ दे बाई, थांबून जा. नसता बऱ्याच वेळेला मायबाप लेकी बाळीला म्हणतात, कन्येला म्हणतात, अगं बाई माहेरात एवढं रमू नये, सासरचे लोक काय म्हणतील, एक तर तुला म्हणतील, आम्हालाही म्हणतील, तुमच्या मुलीला तुम्ही काय शिकवलं. बरं ती नादान आहे, तिला तिची जिम्मेदारी जबाबदारी कळत नाही, तुम्ही मायबाप आहात, तुम्हाला कळत नाही का, तू बाई तू निघ बरं, चल आई मला थांबू दे, नाही नाही नाही, तू तुझ्या घरी जा. नेहमी असं म्हणणारी आई कधीतरी लेकीला थांबवते. तसंच काहीस यावेळेला तुमच्या माझ्या सोबत, तुमच्या माझ्या संबंधामध्ये झालेलं आहे. असा भाव आपण मानू महाराज, की भगवंतानी कृपा करून आपल्याला त्यांच्या धामामध्ये या ठिकाणावरती 7 दिवसांपासून थांबवलेला आहे. राहण्याची संधी भगवंतानी या ठिकाणावरती तुम्हाला मला दिलेली आहे, म्हणून आपण राहत आहोत. नसता भगवंताच्या धामापर्यंत येणं, भगवंताच्या धामामध्ये राहणं, भगवंताच्या धामामध्ये राहून त्याचं नाम गाणं, त्याची कथा गाणं, त्याची कथा श्रवण करणं, ही दिसती तेवढी सोपी गोष्ट अजिबात नाही, मुळीच नाही. या साऱ्या घटना घडण्याच्या पाठीमागं त्याच्या कृपेचं फार मोठं बळ आपल्या पाठीशी आज आहे. फार मोठं बळ आपल्या पाठीशी त्याच्या कृपेचं आज आहे. म्हणून आपल्याला त्याचं दर्शनही, दर्शनाचाही योग घडलेला आहे. त्याच्या दर्शनाच्या निमित्ताने साऱ्या संत मंडळीच्या चरणाची धूळ आज आपल्याला या ठिकाणावरती प्राप्त होती आहे. चंद्रभागेचं नित्य स्नान घडत आहे महाराज. हा पुण्य योग, हा पुण्य लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे.
काहीतरी आपण गतजन्मामध्ये पुण्य साधन केलेलं असेल, सुकृत केलेलं असेल, त्याच्या परिणामाने फळाने, आणि काही झालं नसेल तरी सुद्धा पुण्य नसेल. आता असं म्हणू आपण, आपल्या बळावरती हे काही झालेलं नाही, ना आपल्या पुण्याईनं झालेलं आहे, ना आपल्या प्रयत्नांनी या ठिकाणावरती झालेलं आहे, ना मग हे केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपेनं या ठिकाणावरती हा सारा योग या ठिकाणावरती साध्य झालेला आहे. आणि असा योग साध्य होऊन भगवंताच्या चरणसन्निधीमध्ये राहून श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून सत्संग चर्चा आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये कालच्या उत्तर भागात भगवंताचा भव्य दिव्य विवाह सोहळा द्वारकेमध्ये संपन्न झाल्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आपल्याही हरिकथेमध्ये भगवंताचा विवाह सोहळा आपण संपन्न करून आलेलो आहोत. भगवंत रुक्मिणी आई साहेबांसोबत आनंदाने द्वारकेमध्ये राहायला लागलेले आहेत. अत्यंत आनंद रुक्मिणी आई साहेबांना मिळतो आहे की मी भाग्यवान आहे, माझ्या भाग्याचं मी किती वर्णन करू आणि किती नाही, असं रुक्मिणी आई साहेबांना मनोमन वाटायला लागलेलं आहे. कारण या जगामध्ये भगवंतानी लग्न करावं, विवाह करावा, अशा देवाला विवाहासाठी हो म्हणतील अशा कन्या भरपूर आहेत, पण भगवंतानी माझा स्वीकार केला. भगवंतानी मला त्यांची धर्मपत्नी होण्याचा बहुमान दिला. माझ्यासारखी भाग्यवान या जगामध्ये मीच असेल. या जगामध्ये कन्यांना कमी नाही, रूपवान कन्या आहेत महाराज, सौंदर्याला कमतरता नाही. पाहायला गेलं तर स्त्रीणाम कुलवतीं रूपवतीं न वृणीत कन्या कालो नृसिंह नरलोक मनोभिरामम. अशा रूपवान स्त्रिया, गुणवान स्त्रिया, कुलवान स्त्रिया भगवंताच्या विवाहाचा प्रस्ताव जर का त्यांच्याकडे गेला तर अशी एकही स्त्री भगवंताला विवाहासाठी नकार देणार नाही, असं भगवंताचं ऐश्वर्य. परंतु भगवंतानी माझा अंगीकार केला, मला आपलं म्हटलं, आपलं मानलं. भगवंत अनेकांच्या हृदय सिंहासनावरती राहत असतील, पण भगवंताच्या हृदय सिंहासनावरती माझं अधिष्ठान आहे, माझं अधिराज्य आहे. अशा रुक्मिणी माता किती भाग्यवान आहे. काय भगवंतानी माझ्यामध्ये असं पाहिलं असेल की माझा अंगीकार भगवंतानी केलेला आहे. हा विचार रुक्मिणी आई साहेबांना सुद्धा येऊन गेलेला आहे. पण बरं झालं भगवंतानी माझा अंगीकार केला नसता, एखाद्या अरण्यामध्ये एखाद्या सिंहाचा वाटा जसा कोल्ह्यांनी हिसकवून न्यावा तसं त्या शिशुपालाने मला नेलं असतं. पण बरं झालं हा पुरुषोत्तम, हा नरसिंह त्या ठिकाणावरती उपस्थित झाला. ज्याचा हा वाटा आहे तो वाटा त्याने स्वीकारला. रुक्मिणी आई साहेबांचं पत्र फार गोड आहे, जे भगवंताला लिहिलेलं आहे. आणि हा सारा भाव आपल्या पत्रामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी व्यक्त केलाय की हे हरी, असं होऊ देऊ नका. मी विनंती करते तुम्हाला, मी लोळण घेते तुमच्या पायावर, मी प्रार्थना करते तुम्हाला. ही रुक्मिणी आणि हा रुक्मिणीचा मी तुमची आहे, तुम्ही माझा स्वीकार करा, तुम्ही माझा अंगीकार करा. भगवंत ज्या वेळेला भक्ताचा अंगीकार करतात त्यावेळेला भक्त परिपूर्ण होतो महाराज, भक्त परिपूर्ण होतो. काही भक्ताच्या जीवनामध्ये उणे पण राहत नाही, उणे पण राहत नाही. भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही. भगवंत
भक्ताच्या गळ्यातला अलंकार होतात. इथं परस्पर एकमेकांची दोघ जण शोभा आहे. हे दोघ जण परस्पर एकमेकांची शोभा आहे. देवाच्या गळ्यातला अलंकार म्हणजे भक्त आहे आणि भक्ताच्या गळ्यातला अलंकार म्हणजे हरी आहे. भक्तरूपी अलंकाराने हरी शोभून दिसतात आणि हरीमुळं भक्त शोभून दिसतात. हरी शिवाय भक्ताच्या जीवनामध्ये काही असेल तर त्याचं भक्त पण तेवढं खुलून दिसत नाही जेवढं त्याचं भक्त पण हरीच्या त्याच्या जीवनामध्ये पूर्ण असण्याने खुलून दिसतं. हरीचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये भक्ताच्या जीवनामध्ये हे पूर्ण रूपाने असतं. थोड्याफार रूपाने थोड्याफार प्रमाणाने हरी भक्ताच्या जीवनामध्ये नसतो. महाराज, भक्ताचं जीवन पूर्ण भरलेलं असेल तर ते देवानीच भरलेलं असतं, हरीनच भरलेलं असतं. हरीनं अंगीकार केलेल्या भक्ताचं जीवन परिपूर्ण होताना या जगामध्ये दिसतं. बाकी सगळे अपूर्ण आहेत. बाकी सगळे अपूर्ण आहेत महाराज. एक पूर्ण आहे या जगामध्ये, भक्त. भक्त ही का पूर्ण आहे याला कारण त्या भक्ताचा अंगीकार भगवंतानी केलेला आहे. त्या भक्ताला आपलं म्हटलंय, माझं म्हटलेलं आहे. आणि माझं म्हणायला कारण काय आहे? मला तुझं होऊन राहायचंय. हा भाव ज्या वेळेला भगवंत एखाद्या भक्तामध्ये पाहतात त्यावेळेला भगवंत त्या भक्ताचा स्वीकार करतात. आपल्या हृदयाला त्या भक्ताला भगवंत लावून घेतात. मी तुझा आहे असं म्हणत असताना ज्या वेळेला साधू संत भक्त भगवंता समोर आले त्यावेळेला तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या तुझ क्षेम द्यावया पांडुरंगा. हे हरी, मी माझं पाऊल तुझ्याकडे टाकतोय, मी माझे हात तुझ्या समोर पसरतोय. तुला आलिंगन देण्याकरता माझे बाहू आसावलेले आहे. तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा. आणि मग माझ्याकडे येण्याच्या ऐवजी मी तुला या जगातल्या अनेक गोष्टी देण्यासाठी तत्पर होतो, परंतु त्या साऱ्या गोष्टींकडे न पाहता भक्त ज्या वेळेला भक्त भगवंताची कामना भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षा आपल्या मनामध्ये धारण करतो त्यावेळेला अशा भक्ताला भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थान देतात आणि त्याच क्षणाला भक्ताला पूर्णत्व प्राप्त होतं. महाराज, श्रीमद भगवत गीता ज्या वेळेला अर्जुनजी महाराजांना भगवंतानी वर्णन करून सांगितले त्यावेळेला भगवंतानी अर्जुनजी महाराजांना आलिंगन दिलं. आणि आलिंगन देऊन भगवंतानी काय केलं तर भगवंतानी आपल्या समान अर्जुनजी महाराजांना करून टाकलं. आता आलिंगन वगैरे हे शब्द ऐकल्यानंतर त्याची जी भूमिका आहे ना ती सामान्य आलिंगनासारखं घेण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. नसता कृतीकडे लक्ष जातं आणि तीच कृती करावी वाटते. महाराज, त्याच्या तात्विक अर्थाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न जर का आपण केला तर खऱ्या अर्थाने आपण कुठंतरी त्या अर्थाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय असं होतं. नसता आपली बुद्धी त्या सामान्य क्रियेतच खेळत राहते आणि तिथंच ती रमत राहण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारचा भाव आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. आपल्या समान भगवंतानी अर्जुनजी महाराजांना केलं. आपण आईसे केले अर्जुना.
आणि मग युद्धासाठी अर्जुनजी महाराजांना प्रस्तुत केलं. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी. भगवंताच्या भक्ताला आपल्या हृदयाजवळ त्या ठिकाणी स्थान देतात. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. देव भक्त दोन्ही रूप झाले. देव भक्त दोन्ही एक 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 रूप झाले. मुळीचे संचाले जैसे तैसे. मुळीचे संचाले जैसे तैसे. मुळीचे संचाले जैसे तैसे. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे. आणि म्हणून रुक्मिणी आई साहेबांसारख्या भक्तांचा अंगीकार भगवंत करत असतात. भक्त भगवंताच्या पहा, भक्तामुळे देवाला पूर्णत्व येतं आणि देवामुळे भक्ताला पूर्णत्व प्राप्त होतं. हे परस्परांच्या एकत्र येण्याने पूर्ण होतात. जोपर्यंत हे परस्परांमध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत दोघंही एकमेकांशिवाय अपूर्णच असतात, अधुरेच असतात. देवातल्या देवात देव कितीही पूर्ण असला तरी सुद्धा भक्ताशिवाय देव अपूर्ण आहे. एकट्याला उभं राहा म्हटलं ना याला, तर याला एकट्याला उभं राहायची हिंमत नाही महाराज. इथं हा एकटा इथं उभं राहू शकत नाही. हा इथं उभं राहिला कारण आहे, इथं संत, इथं वैष्णव आहेत, इथं भक्त आहेत म्हणून तो इथं उभा आहे. नसता तो इथं उभा राहिला नसता. त्याच्या उभं राहण्याचं आजचं हे चौथं कारण समोर येत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्या इथं उभं राहण्याचं आजचं हे चौथं कारण आपल्या समोर येत आहे महाराज. पूर्ण सप्ताहामध्ये जेवढा भाग, जेवढे विचार आपण पाहिले त्याला अनुसरून भगवंताला एवढं उभं ठेवणं, एवढा वेळ भगवंत उभं राहणं हे देवाच्याही बसतं काम नाही. हे भक्ताचं सामर्थ्य आहे. इथं देव उभा आहे. का उभा आहे त्याचं कारण सांगितलं. रंग भरे कीर्तनात, 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 रंग भरे कीर्तनात,
तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा शोभा. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. देव इथं उभा असण्याला कारण इथं संत उपस्थित आहेत, इथं साधू आहेत, इथं भक्त आहेत, इथं वैष्णव आहेत. महाराज नसता भगवंत इथं उभे राहिले नसते. एकट्याला देवाला इथं उभं राहावं वाटलं नसतं, कारण देवाला एकट्याला करमत नाही. देवाला लळा आहे. महाराज लळा शब्द कळतो ना? देवाला लळा आहे भक्तांचा, देवाला लळा आहे महाराज वैष्णवांचा, देवाला लळा आहे साधूंचा, हरिदासांचा, भजन करणाऱ्यांचा, नाम गाणाऱ्यांचा, कथा गाणाऱ्यांचा, कथा श्रवण करणाऱ्यांचा भगवंताला लळा आहे. आणि अतीव प्रेमाने ज्यावेळेला सारे भक्त अशा पद्धतीनं भजन करतात, संकीर्तन करतात, कीर्तन करतात, असा तो लढीवाळ हरी अशा त्या भक्तांमध्ये येऊन उभा राहतो. छान असा आनंदामध्ये अगदी समाधानाने उभा राहतो. कीर्तन करा म्हणतो, गा, नाम गा, भजन करा, कीर्तन करा, जय जयकार करा, जय घोष करा, प्रेमाने डोला. तुम्ही माझ्या नावाने प्रेमाने जिथं डोलत असताल, मी तिथं तुम्हाला पाहून मी डोलतो. भक्ताला पाहून भगवंत डोलतात. महाराज का भक्त देवाच्या नामात दंग होऊन डोलतात. आणि नामात दंग होऊन डोलणाऱ्या, कीर्तनामध्ये दंग होऊन डोलणाऱ्या भक्तांना पाहून देव डुलतो. किती भगवंताला विसर पडतो महाराज. जगाचा विसर पडतो भगवंतांना, स्वतःचा विसर पडतो महाराज भगवंतांना. नामदेवराय ज्या वेळेला कीर्तन करत आहेत त्यावेळेला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि भगवंत त्या कीर्तनामध्ये स्वतः डोलायला लागले, नाचायला लागले. नाचता नाचता भगवंताला स्वतःचा विसर पडला, जगाचा विसर पडला, आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचा विसर पडला. आतापर्यंत भक्तांना भजनात जगाचा विसर पडतो हे ऐकलं होतं. भक्तांची अवस्था भजनामध्ये कशी होते? नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. अशा प्रकारची अवस्था भक्त संतांची होते. आज भगवंताची अवस्था अशी झाली की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. एवढे नादामध्ये भगवंत तल्लीन झाले महाराज. भजनामध्ये कीर्तनामध्ये डोलायला लागले, नाचायला लागले, झेत नाचायला लागले. हरी पितांबर सुटून गेला कमरेचा भगवंताच्या. सगळे संत मंडळी उभे होते महाराज. नामदेवराय कीर्तन करत होते, ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे होते चाल म्हणायला. कबीरदासजी महाराज उभे होते, जनाबाई उभ्या होत्या. आणि म्हणून त्यांनी हे सगळं प्रत्यक्ष दर्शन आपल्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणून ते सगळं लिहून ठेवलं. आणि मग ज्या वेळेला हे सगळं झालं, कबीरदासजी महाराज पुढे आले. सावध होई देवा आता, किंवा सावध होई देवा ऐसा बोले कबीर. हरी काय झालं? सावध व्हा, सावध व्हा. देव आणि भक्त भजनामध्ये अशा प्रकारे देहभावरहित होत नाही, तोवर भजन झालं पाहिजे महाराज आपल्याकडं.
तोवर भजन झालं पाहिजे आपल्याकडून. तितक्या वेळेला भजनाचं, तितक्या वेळेला भगवंताच्या नामाचा उच्चार आपल्याकडून पुन्हा 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 झाला पाहिजे. आणि अशा नामाचा पाढा करत वाचता वाचता गाता गाता म्हणता 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 गाणारा म्हणणारा नामरूप झाला पाहिजे, कथारूप झाला पाहिजे, कीर्तनरूप झाला पाहिजे. जिथं भक्तांनाही आपल्या देहाचं भान नाही, स्मरण नाही, तिथं देवालाही भान नाही, स्मरण नाही. कारण तो इतका लढिवाळ आहे, इतका लळा आहे त्याला भक्तांचा, की मग तो सगळं विसरतो. आपलं स्वतःला विसरतो, नाव विसरतो, स्वतःचं सगळं विसरून जातो महाराज. आपल्या परिवाराला, स्वतःच्या परिवारालाही देव विसरतो, स्वतःच्या धामाला विसरतो, वैकुंठाला विसरतो, महालक्ष्मी आई साहेबांना विसरतो परमात्मा. आणि देवाचा परिवार तरी कोण आहे बरं? कोण आहे देवाचा परिवार? परिवार परिवार म्हणत असताना देवाला काही परिवार आहे का? तो म्हणतो, मी ज्या वेळेला जागा झालो त्यावेळेला मी जेव्हा आजूबाजूला पाहत होतो तेव्हाच मला कळालं मी एकटा आहे. मला ही गोष्ट सगळ्यात अगोदर मला काही कळालं असेल तर मला हेच कळालं की मी एकटा आहे. अशा भगवंताला ना परिवार आहे, ना माय आहे, ना बाप आहे, कोणी नाही महाराज, ना भाऊ आहे, ना मित्र आहे, कोणी नाही त्या देवाला. अशा देवाचा कोणी परिवार असेल, कोणी परिवारातले असतील तर देवाचा परिवार म्हणजे देवाचे भक्तच असतात. विठू माझा लेकुरवा, विठू माझा लेकुरवा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवा, विठू माझा लेकुरवा, संगे गोपालांचा मेळा, संगे गोपालांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खाद्यावर, निवृत्ती हा खाद्यावर, निवृत्ती हा खांद्यावरी, निवृत्ती हा खांद्यावरी. सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ताबाई सुंदर, मागे मुक्ताबाई सुंदर, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मानेवर, गोरा कुंभार
कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा वंकाकडेवर नामकरा गुणी धरी नामकरा गुणी धरी विठू माझा हे कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा जनी म्हणे गोपाळा जनी म्हणे गोपाळा म्हणे गोपाळा जनी म्हणे गोपाळा हरिभक्ताचा सोहळा हरिभक्ताचा सोहळा विठू माझा हे कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा विठू माझा हे कुरवाळा भगवंताचा परिवार म्हणजे भगवंताचे हे सारे संत भक्त वैष्णव हाच देवाचा परिवार आहे. आपल्या माणसांमध्ये आल्यानंतर कोणाला आपल्या माणसांना सोडून जावं वाटतं का हो? आणि ज्यांना आपल्याला सोडून जावं वाटतं ते आपले थोडी असतात, ते आपले नसतात. निमित्ताने काही ना काहीतरी सोबत आलेले असतात. ते असले काय नसले काय, राहिले काय गेले काय, आपल्याला त्यांच्या असण्यानी नसण्यानी काही एक फरक पडत नाही. ज्यांच्या असण्यानी नसण्यानी, बोलल्यानी न बोलल्यानी, पाहिल्यानी न पाहिल्यानी काही फरकच पडत नाही महाराज. ते आपले नाहीत महाराज. त्यांचा आणि आपल्याचा, आपला जिव्हाळ्याचा संबंध नाही. त्यांचा आणि आपला फक्त कामापुरता, व्यवहारापुरता संबंध आहे. बस आले तेवढं कामापुरतं बोलले जातं, तुम्ही तुमच्या वाटेला आम्ही आमच्या वाटेला. पण जिथं जिव्हाळ्याचा संबंध आहे ना, तिथून एकमेकांपासून विभक्ती आणि त्या विभक्तीचा विचार नाही महाराज. आणि विभक्त झाले तरी सुद्धा देहानं विभक्त होतील, जीव मात्र एकमेकांमध्येच राहील, एकमेकातच असेल. असे तर भक्त कुठं, देव कुठं महाराज? कुठं आळंदी, कुठं देहू, कुठं पंढरपूर, कुठं पिंपळनेर, ही कुठं गावं आहेत महाराज आणि कुठं पंढरपूर आहे. पण हे सगळे भक्त जिकडं जिकडं पसरलेले आहेत महाराज, हे भक्त सुद्धा असे पंढरपुरात यायचे, देवाचं दर्शन घेऊन वापस जायचे, पण फक्त शरीराने वापस जायचे, जीव इथंच ठेवून जायचे. आणि तो देव विटेवरती उभा आहे, त्याचा जीव थोडी इथं आहे महाराज. देवाचा जीव इथं लागत नाही. जिकडं जिकडं भक्त जाईल तिकडं तिकडं देवाचा जीव पळतो. भक्ताचा जीव, भक्तामध्ये भगवंताचा जीव लागलेला आहे. म्हणून तर वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ असं म्हटलंय. हे कुणासाठी म्हटलंय? भगवंत काकुळतीला येतात महाराज. संतांचे काही वचन असे आहेत, ज्या वेळेला आषाढी कार्तिकीचा सोहळा करून ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी सगळे संत मंडळी देवाचा निरोप घेतात, काला काला करून भगवंताचा निरोप घेतात की हरी आता लोभ असू द्या, आता आम्ही आमच्या गावाला त्या ठिकाणी जातो. त्यावेळेला नुसता भक्ताला, भगवंताला सोडून आपल्या गावी जाण्याचं दुःख नसतं महाराज. विटेवरचे परमात्मा खाली येतात,
ज्ञानोबारायांसारखे संत ज्या वेळेला वारी करून आळंदीला पुन्हा वापस निघण्याचा विचार करत असतात, तुकोबारायांसारखे भक्त ज्या वेळेला वारी करून पुन्हा वापस जाण्याचा विचार करतात, नाथ बाबा वारी करून वापस जाण्याचा विचार करतात, भानुदास महाराज वारी करून पुन्हा वापस जाण्याचा विचार करतात, त्यावेळेला ह्या संत भक्तांचा हात भगवंत जणू काही असा घट्ट पकडून घेत असते, खाली उतरतात. थोडं महाद्वारापर्यंत तरी मी तुमच्या सोबत चालत येतो. आता माझे ज्ञानोबाराय आळंदीला जात आहेत, तुकोबाराय माझे देहूला जात आहेत, माझे नाथ बाबा पैठणला वापस जात आहेत. पुन्हा कधी आषाढी येईल? कोण विचार करतय? भगवंत विचार करताय. पुन्हा कधी आषाढी येईल? पुन्हा कधी कार्तिकी येईल? माझ्या ज्ञानोबारायांना मला कधी पाहायला मिळेल? माझ्या तुकोबारायांना कधी पाहायला मिळेल? अहो, हे वारीचे 15 दिवस आणि वारीला आषाढीला इथं येऊन पौर्णिमेपर्यंतचे हे 5 दिवस मला जग आठवत नाही. हे 5 दिवस या संत भक्तांच्या सहवासात माझे असे जातात, असे जातात. आणि लगेच हे भक्त त्यांच्या गावी जाण्यासाठी तत्पर होतात, तयार होतात. पुन्हा कधी आषाढी येईल? पुन्हा कधी कार्तिकी येईल? आणि हे सगळे संत भक्त मंडळी, ही वैष्णव मंडळी पुन्हा फिरून कधी माझ्याकडे येतील आणि पुन्हा माझं घर सगळं भरून जाईल. महाराज, जसं दसरा दिवाळीला सगळ्या सुना, सगळ्या लेकी बाळी सगळ्या माहेरी येतात, आई वडिलांना असा आनंद होतो महाराज, सगळं घर भरून जातं, सगळं घर भरून जातं. अहो, काय सोहळा महाराज दिवाळीचा! उगीच संतांच्या भेटीला दसरा दिवाळी सारख्या सणाची उपमा दिलेली नाही. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखी संत जन भेटतील, सखी संत जन भेटतील, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखी संत जन भेटतील, सखी संत जन भेटतील, भेटतील, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. तसं देवालाही सगळं घर भरून गेल्यासारखं वाटतं ज्या वेळेला हे संत भक्त वैष्णव भगवंताच्या भेटीसाठी या ठिकाणावरती येतात. आणि म्हणून असा लढीवाळ परमात्मा विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्तीनाथांना भगवंतानी खांद्यावर बसवलेला आहे, सोपान काकांचा हात हातामध्ये धरलेला आहे, गोरोबा काका भगवंताच्या मांडीवरती बसलेले आहेत. कडेवर कोण आहे? राकाबंका, राकाबंका कडेवर आहेत महाराज भगवंताच्या.
नामदेवरायांनी करंगळी पकडून ठेवलेली आहे भगवंताची. भगवंत चालत आहेत, बसलेले आहेत, ह्या सगळ्यांना घेऊन गोरोबा काका मांडीवर, निवृत्ती दादा तर चक्क खांद्यावर आहेत देवाच्या. नामदेवरायांनी करंगळी पकडून ठेवली. अशा प्रकारे हे सारे संत भक्त परस्पर एकमेकांना पूर्ण करणारे हे घटक आहेत. देवाच्या भेटीनं भक्त पूर्ण होतो आणि भक्ताच्या भेटीनं देव पूर्ण होतो. हा संगम आहे महाराज. पंढरपूर हे संगम स्थान आहे, संगमाचं ठिकाण आहे. इथं देवामध्ये भक्त आणि भक्तामध्ये देव एकरूप होऊन जातो, एकत्र होऊन जातात. आणि त्या दोघांच्या एक होण्याने दोघांनाही पूर्णत्व प्राप्त होतं, दोघांनाही आनंद प्राप्त होतो. आणि याच भावाला पाहून आपण अजून थोडंसं भागवतामध्ये पुढे जाण्याचा हा प्रयत्न करू. रुक्मिणी आई साहेबांच्या भेटीनं, भगवंताच्या भेटीनं रुक्मिणी आई साहेब पूर्ण आणि भगवंतही पूर्ण झालेली आहेत महाराज. आता दोन जीव एक झालेले आहे. तुलसी काय आहे? भगवंताच्या गळ्यामध्ये जी तुळस आहे, चरणावरती जी तुळस आहे, गळ्यामध्ये जी तुळशीची माळ भगवंताच्या आहे, ही तुळशी काय आहे? ही देवाची दासी आहे. तिचं म्हणणं आहे, तुम्ही मला ना त्याच्या डोक्यावर ठेवलं नाही तरी चालेल, पण मला त्याच्या चरणापासून दूर करू नका. त्याच्या डोक्यावर मिरवण्या इतपत मोठी मी नसली तरी सुद्धा त्याच्या चरणाजवळ पडून राहण्या इतपत तरी माझं भाग्य असू देत. पण भगवंतही एवढे प्रेमी आहेत महाराज. तिच्या प्रेमामध्ये शेवटी ज्यावेळेला ती तुळशीची माळा भगवंताच्या गळ्यामध्ये घातली जाते, त्यावेळेला त्या तुळशीच्या माळेनी देव सुंदर दिसतात ना. म्हणजे भक्तामुळे देवाला सौंदर्य आलंच हे इथं सिद्ध होतं. देवात स्वतः खूप सुंदरता आहे. आपण भगवंताच्या सौंदर्यतेचा ओघवता विचार काल परवाला केला असं मला वाटतं की भगवंत सुंदर आहेत. भगवंताला आपल्याला सुंदर दिसायला बाह्य आवरणाची गरज लागते. फिअर अँड लवली लावावी लागते, पावडर लावावी लागते. मला आत्ता हे काही परिवारात, आता ताई नेमकी इथं बसलेली नाही, पण मला कळालं आत्ताशी काल परवा की ते नुसते दोनच घटक चेहऱ्यावर लावायचे नाहीत. अशा खूप गोष्टी आहेत ज्या लावल्या जातात. नंतर कुठंतरी पावडरचा नंबर येतो. मला अगोदर पावडर माहीत होतं आणि तेवढंच लावायचं माहीत होतं, पण हे मधलं माहीत नव्हतं. असो, भगवंताला अशा आपल्या बाह्य गोष्टीची त्याच्या सौंदर्याला आवश्यकता नाही. आपण हे लावलं तर आपण सुंदर दिसतो. आपण वेणी फणी केली तर आपण सुंदर दिसतो. आपण गजरा माळला तर आपण सुंदर दिसतो. आपण चांगली साडी घातली तर चांगले दिसतो. नसता कुणी माझ्यावर नाराज होऊ नका. नुसतं साडीचं म्हणत नाही, चांगलं धोतर घातलं तरी चांगला दिसतो. पण चांगलं धोतर नाही घातलं तर चांगला दिसतो का? चांगले शर्ट पॅन्ट घातले नाही तर चांगला दिसतो का? नाही दिसत. देवाचं तसं नाही महाराज. देवाला तुम्ही कसंही पहा, कपडे घातलेलं पहा, चंदन उटी केलेलं पहा, अथवा बिना कपड्याचं पहा, भगवंताच्या सौंदर्यामध्ये काही कमतरता नाही महाराज. भगवंताच्या लावण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. का त्याच्यावरून काही काढून घेतलं म्हणजे याच्यात काहीतरी कमतरता दिसते असं वाटत नाही.
तुम्ही शृंगार केल्यानंतर तुमच्या मैत्रिणीला विचारून पाहण्याचा प्रयत्न करता का ग बरं आहे का? ती म्हणते अगं थांब थोडस हे असं असं, ही बिंदी थोडीशी तुझी, म्हणजे तुला पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला पाहता क्षणी असं वाटत नाही की याच्यात काही कमतरता नाही, असं वाटत नाही. आणि म्हणूनच आपल्याकडे पाहणारे आपल्यात कमीपणा शोधण्याचा जास्त प्रयत्न करत असतात या जगात, कारण ती सवयच आहे माणसांना एकमेकांकडे पाहण्याची. कारण माणूस मुळात पूर्ण नसल्यामुळे त्याचं पूर्णत्वही कधी कधी इतरांच्या डोळ्यांना सहन होत नाही. थोडस अलीकडचा विषय आहे हा, भौतिक वाक्य आहे, थोडस विचाराचं वाक्य आहे हे. परंतु भगवंताचं तसं नाही महाराज. भगवंत हे असे आहेत की भगवंताला काही दिलं काही घातलं म्हणजे भगवंत सुंदर दिसतात असं नाही, आणि काही काढलं म्हणजे भगवंताच्या सौंदर्यामध्ये कमतरता येते अशा प्रकारचा कोणताही भाव नाही. पण असे मुळात सुंदर असलेले भगवंत तुळशीचा हार गळ्यात घातल्यानंतर अजून सुंदर दिसतात. आता हरिपूजनाचा एक नियम असा आहे, स्वतः भगवंतानी असं सांगितलंय की तुम्ही माझी अनेक उपचारांनी पूजा करा, पण तुम्ही माझ्या पूजेमध्ये जर तुळशीपत्र वापरलं नाही, उपयोगात आणलं नाही, तर तुम्ही मला दिली माझी केलेली सगळी पूजा व्यर्थ होते. याचा अर्थ मला आणि माझ्या पूजेला पूर्णत्व येतं तुळशीनं. अशी ही तुळस देवाची शोभा वाढवणारी आहे भक्तच, पण देवाची शोभा वाढवणारी आहे. आणि देवाची शोभा वाढवणारी तुळस जशी ती देवाची शोभा वाढवते तसं देवामुळे तिची शोभा आहे. देवामुळं संत समाजामध्ये वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये तुळशीची शोभा आहे महाराज. तुळशीला वैष्णवाला नमस्कार करायला सांगितला, तुळशीला पाणी घालायला सांगितलं, तुळशीला प्रदक्षिणा करायला सांगितली, तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालायला सांगितलेली आहे. तुळशीच्या संबंधामध्ये हे सगळं कारण हे तुलसी सदा त्वं केशव प्रिये, तू अखंड भगवंताची प्रिय अशा प्रकारची असणारी तुलसी आहे. म्हणून मी तुला नमस्कार करतोय, म्हणून मी तुझं पान त्याच्या चरणावर वाहतोय. माझ्याच्यानी तो प्रसन्न होत नाही, पण तुझं आणि त्याचं खातं आहे. माझं त्याचं पटेल जमेल, माझं त्याला आवडेल असं मला काही वाटत नाही, म्हणून मी तुझं सहकार्य घेतो. तुळशीची मंजिरी ही वाहुया हरीला. कशी आहे ही? नाजुक कोमल हिरवे पाने, नाजुक कोमल हिरवे पाने, तिच्या रूपाला वाहुया हरीला. तुळशीची मंजिरी वाहुया हरीला. नाजुक कोमल हिरवी पाने. अशा प्रकारे ती तुळस भगवंताच्या चरणावरती अर्पण केली जाते महाराज. बस एवढं एक उदाहरण आता आपण पाहूयात. या तुळशी रूपी भक्ताने देवाला पूर्णत्व, भक्तामुळं त्या देवामुळं त्या भक्ताला पूर्णत्व आहे, म्हणून तो आपल्या कंठामध्ये तिला मिरवतोय महाराज. असा भगवंत जिथं भक्तांच्या असण्याने पूर्ण झालेला आहे,
असा भगवंत जिथं भक्ताच्या भेटीनं त्याला पूर्णत्व आणि त्याच्या भेटीनं भक्तांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेमध्ये मला असं वाटतं आपण पाहिलं किंवा दुसऱ्या दिवशी कधीतरी पाहिलंय आपण की त्याला पाहिल्यानंतर ते म्हणतात की आजी संसार सुफळ झाला गे माये. आज माझा संसार सुफल झाला, कारण देखियले पाय विठोबाचे. हे आज म्हणायचं आहे, आज म्हणू शकतो. याचे पाय पाहून काय वाटतंय तुम्हाला माऊली? काहीच वाटत नाही, एकच वाटतंय, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. असं का होतंय तुम्हाला? याला कारण आहे. त्या सावळ्या परब्रह्माला विटेवर उभं राहिलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि पाहता क्षणी माझ्या हृदयात त्यांनी घर करून घेतलंय. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. अशा प्रकारे भक्त अखंड भगवंताच्या स्मरणात आणि भगवंत त्या भक्ताच्या स्मरणामध्ये असतात. मग भगवंतासाठी असे अनेक भक्त, ज्यामध्ये रुक्मिणी आई साहेब, मग भगवंताचा विवाह संपन्न झालेला आहे, त्यानंतर भगवंताचा गृहस्थाश्रम संपन्न झालेला आहे, द्वारकेमध्ये आनंदाने भगवंत राहत आहेत. आणि हाच देव आणि भक्ताच्या भेटीचा प्रसंग, ज्याचं उदाहरण शुकदेवजी महाराजांनी भागवताच्या कळसाध्यायाच्या रूपाने दिलं. असा एक भक्त मला भेटायला यावा असं देवाला वाटायचं, आणि ते भक्त होते सुदामदेवजी महाराज. आणि त्या देवाला भेटायला जायची इच्छा होती सुदामदेवांच्या अंतःकरणामध्ये. पण सुदामदेव भगवंताच्या भेटीला गेले नाहीत असं चरित्रामध्ये वर्णन होतं आहे. कारण सुदामदेव जिथं होते तिथं भगवंताच्या स्मरणाने, भगवंताच्या नामाने, भगवंताच्या भक्तीनं त्यांना तिथं समाधान प्राप्त होत आहे. त्याच्याकडे जाऊन माझी अवस्था त्याला दाखवून मी त्याला कशाला कष्ट देऊ? अहो, त्याच्या स्मरणाने मी इथं सुखी आहे ना. पण सुशील आई साहेबांना वाटायला लागलं की नाही, यांनी द्वारकेला गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मी तेच वाक्य बोलून पुढे जाईन. ज्या वेळेला एखाद्या भक्ताला देवाकडे जावं वाटत असतं, त्यावेळेला ते वाटणं भक्ताचं वाटणं नसतं, ते वाटणं देवाचं असतं. एखाद्या भक्ताला ज्या वेळेला भगवंताची आठवण यायला लागते, त्यावेळेला ती आठवण भक्ताची नसते, भगवंत त्या भक्ताची आठवण काढत असतो, स्मरण करत असतो. इकडं देवाने आठवण करायला सुरू केली की भक्ताच्या मनातही आठवण उत्पन्न होते. महाराज नसता देवाची आठवण आपल्याला काय येणार, कधी येणार, कशी येणार? रमलोय आपण आपल्या आपल्या जागेत, रममाण झालो. आपल्याला देवाची आठवण सहजासहजी येणं शक्य नाही महाराज. पण कधीतरी ज्या वेळेला चित्ताची अशी दशा जर का व्हायला लागली की मला काही केल्याशिवाय आता त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, आता नाही राहवत, आता राहवत नाही, आता त्याच्या भेटीशिवाय मला राहवत नाही, त्याच्या दर्शनाशिवाय मला आता राहवत नाही, आत्ता काहीतरी व्हावं आणि आत्ता कुणीतरी मला तिकडे घेऊन जावं त्याच्या दर्शनात.
साधू संत भक्त वैष्णव वाट पाहत राहायचे. महाराज मला कोणीतरी म्हणावंच, अरे मी पंढरपूरला चाललोय, यायचं का? यायचंय का तुला पंढरपूरला? असं मला कोणीतरी म्हणावं, मी तयार आहे. मी तयार आहे पंढरपूरला यायला. म्हणून माझं सगळं लक्ष सतत तिथं आहे की त्या वाटेने कोणी जाणारा भक्त मला भेटतोय का? त्या वाटेने जाणारा भक्त कोणी मला भेटतोय का? कोणी मला दिसतोय का? जर त्या वाटेने जाणारा कोणी संत भक्त वैष्णव मला दिसला ना, मी सुद्धा त्यांचा हात धरून तिथं पंढरपुराकडे जाईन. ऐसी वाट पाहे काही निरोप का मोल. 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 काहो कळवळा तुम्हा उमटेची ना. अहो कळवळा तुम्हा उमटेची ना. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. लावणीयासे चाळवूनी ठेविले. लावणीयासे चाळवूनी ठेविले. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ. मी वाट पाहतोय. भक्त म्हणतात की तिकडून काही निरोप येतोय का, काही मूळ येतंय का माझ्यासाठी. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. भगवंता किती दिवस झाले बोलवलं नाही तुम्ही मला, तुम्हाला पाहिलं नाही एवढ्या दिवसापासून, तुम्हाला भेटलो नाही एवढ्या दिवसापासून. तर आपल्या दोघांमध्ये इतकं अंतर पडल्यासारखं वाटतंय, जे अंतर दिवस आणि रात्रीच आहे. आणि हे अंतर आता मला सहन होईन असं अशा प्रकारचं झालेलं आहे. बरं, मला तुमच्या भेटीची आस तुम्हीच लावलेली आहे, आशा तुम्हीच लावली आहे. नसता मला हे तुमच्या रूपात तुमची आशा लावणार तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. काल बोलता बोलता एक वाक्य आलं होतं, दृष्टी देवाला पाहण्याच्या निमित्ताने विषय चाललेला होता की पापणी सुद्धा मध्ये सहन होत नाही. इतकं प्रेम तरी कशाला होऊ दिलं, मग नसतं झालं तर चाललं असतं. पण त्याच्या नंतरच्या ज्या वेदना आहेत ना, त्याचं काय करायचं. तसंच याही ठिकाणावरती आहे. अगोदर मला तुमच्या प्रेमामधून तुम्ही तुमचं स्वतःचं वेड लावलेलं आहे, आता मला वाट पाहायला लावताय. का हो कळवळा तुम्हा उमटेची ना. आणि तुमच्याकडे पाहिला गेलं तर मला बोलवण्याची काही घाई नाही, काही मनात कळवळा नाही, काही भेटीची उत्कंठा नाही. मग हे प्रेम काय एकतर्फी आहे का. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे, लावोनियासे चाळवूनी ठेविले. असं करू नका. भक्तासोबत तुम्ही निरोप पाठवा, बोलवणं पाठवा.
गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आडावा तो हरी मज दीना ते उद्धरी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुणती वेगी आणावा तो हरी मज दीना ते उद्धरी तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. पंढरपुराकडे कुणी जातय असं ज्यावेळीला कळतं दिनू तैसी रजनी झाली वो माये अवस्था लावूनी गेला अजूनी का नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी घणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋणजुणा. अशा प्रकारे हा भाव भक्तांच्या मनामध्ये भगवंताची भेट ज्यावेळेला दुर्लभ होऊन जाते आहे. सहजासहजी पांडुरंग रायाकडे रोज 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 येता येत नाही. रोज रोज पांडुरंग रायाला पाहता येत नाही. रोज रोज भक्ताला देवाला भेटता येत नाही. त्यावेळेला भक्ताची ही अशी अवस्था होते. एवढी भेटीची उत्कंठा मनामध्ये उत्पन्न झालेल्या प्रेमी भक्ताचं अशा 2, 4, 8 दिवसांच्या सहवासाने समाधान होईल का? 4, 8 दिवसांच्या भेटीनं भक्ताचं समाधान होईल का? अहो भेटीच्या क्षणाच्या तुलनेमध्ये वाट किती पाहिली आहे. मी थोडीशी तुम्हाला प्रार्थना करतो की मला अजून थोडासा एक वेळ द्या. जेवढे क्षण भक्तांनी भगवंताच्या भेटीची वाट पाहिली, जेवढी वाट पाहिली तेवढा वेळ त्याचा संग लाभला का हो? रांगेमध्ये उभं राहण्याचा वेळ आणि त्याच्या समोर उभं राहण्याच्या वेळेची तुलना जर का केली, जास्तीचा वेळ कुठं गेला? हा तर्क आता मध्ये कोणी आणू नका की रांगेमध्ये उभं राहणं सुद्धा त्याच्यासाठीच आहे. हा तर्क मला आता इथं नको आहे. कारण व्यासपीठाला आता फक्त तो क्षण पाहायचा आहे ज्या क्षणाला देव आणि भक्त एकमेकांच्या सन्मुख आहे, जवळ आहेत. भेटीत पूर्णता साधायची आहे. आज देव आणि भक्ताच्या भेटीत पूर्णता साधायची आहे. भागवताची सांगताच भेटीत आहे महाराज. भागवताची सांगता ही भेटीमध्ये आहे. आणि ही भेट ज्या वेळेला होते त्यावेळेला सुदामा सुदामा राहत नाही आणि कृष्ण कृष्ण राहत नाही. भेटी नंतर जाणारा सुदामा जाताना कृष्ण होऊन जात असतो आणि द्वारकेत राहणारा कृष्ण सुदामा होऊन गेलेला असतो. त्याच्यामुळे कोण जातं आणि कोण जात नाही तिथं जाणं येणंच खुंटून जातं महाराज. कारण जायला सुदामा राहिला नाही आणि राहायला कृष्ण राहिला नाही. माझं बोलणं समजून घ्या फक्त. आणि म्हणून ही भेटीची सांगता कुठं झाली पाहिजे? सांगता कुठं होते? देवाचं गोपिकांना विरहामध्ये सोडून जाणं सुद्धा भेटण्यासाठीच होतं. पण ही भेट देवाला कशी पाहिजे होती? तुम्ही मला एके ठाई भेटू नका गोपिकांनो, माझ्यासाठी सर्व जग गोपीमय झालं पाहिजे आणि गोपिकांसाठी समस्त जग कृष्णमय झालं पाहिजे. बस इथं भेटीची पूर्णता आहे. ही अशी भेट आहे जिथं दोन एकमेकांना भेटणारे पुन्हा कधी वेगळे होऊ शकत नाही. बस त्याच भेटीच्या अपेक्षेसाठी आजची परमार्थ साधना असते.
सुदाम देवाचं सुदामपुरीहून द्वारकेला जाणं म्हणजे अध्यात्माची परमार्थाची साधना आहे. यालाच आत्मानुसंधान, यालाच स्वरूपानुसंधान असं म्हणतात. भक्त अनुसंधानात आहे, भक्त आत्मचिंतनात आहे. आणि चिंतने 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 तद्रूपता साध्य होते. ते स्थान द्वारका, ते स्थान पंढरपूर, ते स्थान श्रीमद भागवताचा कळस आहे. असं भेटण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला देवाला. असं भेटू आपण कधीतरी देवाला. जिथं देवाला भेटत असताना आपण नाही राहिलो पाहिजे, जेणेकरून पुन्हा वापस गेलो तरी सुद्धा ते जाणं नाही ठरलं पाहिजे. अशा प्रकारचा हा देव आणि भेटीचा भाव आहे महाराज. पण जोपर्यंत ही भेट होत नाही तोपर्यंत भक्ताचं काय होतं? जोपर्यंत हे मिलन होत नाही महाराज, जोपर्यंत हे एकत्व साधत नाही, प्रगाढ आलिंगन हरीशी भक्ताचं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत भक्ताचं होतं काय? भक्ताचं जे होतं महाराज तोच विरह आहे आणि तीच विरहिणी आहे. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवासी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवासी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. पडिले दूर देशी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवासी. बस हा विरह आहे आणि ही विरह ज्याला होतो ती विरहिणी आहे महाराज. आणि अशी विरहिणी जी आहे ना तिला देव भेटतो. सुदामदेव भगवंताला भेटायला असे गेले आणि असं गेलेल्याला देवाची भेट होते. सुदामा आला आहे हे पाहून भगवंतालाही आनंद झाला. असा आनंद प्रत्येक वेळेला भगवंताला भक्ताच्या येण्याने होतो. तोच आनंद भगवंत इथं पंढरपुरामध्ये भोगत आहेत महाराज. काय अजून आता याच्याबद्दल सांगावं असं आज होतंय. काय सांगावं आता?
आता याबद्दल वर्णन करायला खूप आहे महाराज, की आता इथं देव आणि भक्तांची भेट होतीये. भेटीनं देवाला सुख, भेटीनं भक्ताला सुख आहे. आता कसं वर्णन करावं त्या सुखाचं? बस आपण त्या सुखाची कल्पना या ठिकाणावरती करण्याचा प्रयत्न करू. देवाला भक्ताच्या भेटीनं किती सुख, भक्ताला देवाच्या भेटीनं किती सुख, म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा अर्थ आहे त्याचा. कधीतरी आपल्या जीवनामध्ये हा सोहळा घडावा. बस जीवनामध्ये या सोहळ्या इतका मोठा सोहळा दुसरा कोणता नाही. नसेल तो सोहळा आपल्या जीवनामध्ये कधी होईल त्याची वाट पाहण्याचा आपण प्रयत्न करू. तोपर्यंत सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे भक्ताचं व्रत आहे महाराज. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परम. भागवताचा अंतिम श्लोक आपल्याला हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा त्या वाटेपर्यंत आणून सोडतोय. कुठं जायचंय ते आम्ही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. कसं जायचंय ते दाखवण्यासाठी हात धरून त्या वाटेवर उभं केलं. आणि त्या वाटेला, ती वाट म्हणजेच भागवताचा अंतिम श्लोक आहे. सिद्धासाठी भागवताचा अंतिम श्लोक म्हणजे अगदी मुक्त विहार आहे. भागवताचा शेवटचा श्लोक म्हणजे साधकाच्या साधकीय जीवनाची सुरुवात आहे. आणि भागवताच्या प्रथम स्कंधाचा पहिला श्लोक म्हणजे सिद्धाचा अनुभव आहे. सत्यम परम धीमहि. अनुभवाशिवाय जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट हे कळत नाही. असे अनुभवी व्यास स्वतःचं ध्यान भागवताच्या पहिल्या श्लोकात लिहितात आणि साधकाचं मार्गदर्शन भागवताच्या शेवटच्या श्लोकात लिहितात. ज्याला पहिल्या श्लोकाच्या ध्यानापर्यंत जायचंय त्यांनी भागवताच्या शेवटच्या श्लोकाच्या सुरुवातीपासून आपला साधन मार्ग आरंभ करायचा. बस ही संगती या ठिकाणावरती लावण्याचा हा अल्पसा प्रयत्न या ठिकाणावरती मी करतो. तिथं जायचं असेल आपल्याला तोपर्यंत सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः. अशा प्रकारे दृढव्रती होऊन पुन्हा पुन्हा वारंवार सतत या वाणीनं भगवन नामाचं संकीर्तन करत राहण्याचा आपण साऱ्यांनी प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून आपणही त्या तत् पदापर्यंत जाऊन पोहोचण्याशिवाय राहणार नाही. माझ्याजवळ अजून सांगायला पुष्कळ आहे. व्यासपीठाकडे अजून सांगायला पुष्कळ आहे. आणि व्यासपीठाला या भूमीवरती बसून अजून पुष्कळ सांगायचा, पुष्कळ भाव सांगायचा बाकी राहतोय अशी जाणीव होते आहे महाराज. पण एका गोष्टीचं स्पष्ट करून मी पुढे चलतो. एवढा भाव अजून व्यासपीठाचा बाकी आहे की आपण आज दिवसभर जरी असे इथं बसून राहिलो तरी तो भाव संपणार नाही. एवढा भाव अजून बाकी आहे. पण तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला अजून बसवत नाही. पण कधी कधी वक्त्याला अशी भीती मनामध्ये असते की व्यासपीठाकडून प्राप्त होणारा भाव पुन्हा प्राप्त होईलच असंही काही नसतं. पण तरी भगवंताची मजदासावरती ही फार विशेष कृपा झालेली आहे.
बाबांनी आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा सांगायला ज्या वेळेला प्रारंभ केला, ह्या स्थानावरती भगवंताची कथा गाण्याचं महत्व हे या व्यासपीठाला यामुळं आहे बरं का, की आज आम्ही परिवार या व्यासपीठावरती बसून श्रीमद भागवत ग्रंथाची सेवा जर का करत असू, तर श्रीमद भागवत ग्रंथाच्या सेवेच्या माध्यमातून वैष्णवांना आणि वैष्णवांच्या हृदयाला सुख देणं हे व्रत पांडुरंग रायांनी या व्यासपीठाला दिलेलं आहे. आणि ते व्रत देत असतानाचा भाव असा आहे की, आणि हे व्रत याच भूमीवरती, याच पंढरी क्षेत्रामध्ये आणि ह्याच विटेवरती उभ्या राहिलेल्या पांडुरंग रायांनी या चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच हे व्रत या व्यासपीठाकडे सुपूर्त केलंय महाराज. आणि आज जे आपण या व्यासपीठाचं रूप या ठिकाणावरती भाविकांनो साकारलेलं पाहत आहात, हे रूप अशा प्रकारे व्यासपीठाचं साकारण्यासाठी, हा भाव विस्तार होण्यासाठी याची मुळं कुठं रुजलेली असतील तर ते बाबांच्या जीवन साधनेत रुजलेली आहे असं मी तुम्हाला आज सांगून जाईल. जमिनीमध्ये वाढलेल्या झाडाचा विस्तार आपल्याला दिसतो, पण वर जेवढं झाड विस्तारलेलं असतं, त्या वर विस्तारलेल्या झाडाची सगळी शक्ती ही त्या झाडाच्या मुळात असते. तशा या व्यासपीठाच्या शब्दरूपी भावाचा विस्तार सद्गुरू बाबांच्या जीवन साधनारूपी मुळात सामावलेला आहे असं मला तुम्हाला आज प्रांजळ मनाने या ठिकाणावरती सांगावं वाटतंय. आम्ही एकही सदस्य जेवढे आम्ही इथं बसलो, हे आम्ही आमच्या मनाने आणि ठरवून इथं बसलो नाही की आपण आयुष्यात कथा करावी, भागवत सांगावं, व्यासपीठावरती बसावं. मला हे सांगताना यत्किंचितही संकोच वाटणार नाही की या जगात आज असे अनेक वक्ते आहेत जे ठरवून व्यासपीठावर बसलेले आहेत आणि बसत आहेत, महाराज होत आहेत. आम्ही महाराज होण्यासाठी या व्यासपीठावर बसलोच नाही. भागवताचार्य, कीर्तनाचार्य, भागवत कथाकार, कीर्तनकार ही भूमिका आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही आणि तिच्या अभावाने आम्ही या व्यासपीठावरती आज बसलेलो आहोत. मला स्वतःला तुम्ही जर प्रश्न विचारला तर मी तुम्हाला सांगेन की आज सन 2026 मध्ये आपण वर्तमानात जगत आहोत. सन 2013 सालापासून आज सन 2026 पर्यंत मलाच कळालं नाही मी इथं का बसलो. ज्या दिवशी मला कळेल की मी इथं का बसलोय, त्या दिवसाची वाट मीही पाहतोय. कसा बसलोय, कशामुळे हे उत्तरदायित्व माझ्याकडे आलेलं आहे, माझ्यापर्यंत आलेलं आहे, हे मला या ठिकाणावरती आपल्या समोर सांगता येणार नाही. आणि मला ते
माझ्याबद्दल म्हणून तुम्हाला एक चकार शब्द ही या ठिकाणावरती सांगायची आणि बोलायची, ते शब्द खर्च करायची मला इच्छा नाही, पण मला हे सगळं सांगावं लागतं आहे, सांगावं वाटतं आहे. याला कारण ह्या व्यासपीठाचा प्रारंभ पंढरपूर क्षेत्रातून प्राप्त झालेल्या आज्ञाक्षरातून आहे. हा भागवत, हे भागवत म्हणजे पांडुरंगरायाचा सद्गुरू बाबांच्या पदरामध्ये प्राप्त झालेला प्रसाद आहे. आणि हे अगदी अनेक भाविकांनाही ठाऊक आहे आणि अगदी निसंशय संकोचरहित अशा प्रकारची ही गोष्ट आहे की सद्गुरू बाबांनी आपलं समस्त जीवन केवळ आणि केवळ भागवताच्या स्वाधीन होऊनच त्या ठिकाणावरती आपलं व्यतीत केलं. आज आता या गोष्टीला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं मला ठाऊक नाही, पण माझी आई इथं बसलेली नाही, सगुण साकार. नसता या सगळ्या सोहळ्याचा आनंद, या सगळ्या सोहळ्याचं सुख. आता काही बरेच भक्त असे आहेत ज्यांनी इथं बसलेले आहेत, ज्यांनी आईला पाहिलेलं आहे, तर ते सुख इथं सांगण्याजोगं, वर्णन करण्याजोगं त्या ठिकाणावरती नाही. मुळामध्ये आईला फार अशा प्रकारे जीवनभर हौस राहिली, तीर्थक्षेत्रावरती जावं, सत्संग सोहळे करावे, व्हावे. वाळवंटामध्ये, वृंदावनामध्ये, पंढरपुरामध्ये, काशीला अशा प्रकारे हरिगुरुस्थानावरती जाऊन मनमुराद भक्तीचा सोहळा साजरा करावा, आनंद साजरा करावा, उड्या मारावं, नाचावं, नाम गावं, रडावं, मोठ्याने हसावं, आनंदाने देवाला पाहावं. अशा प्रकारच्या उन्माद अवस्थेचा भाव तिच्या मनामध्ये राहिला. शेवटची आम्ही यात्रा ही शुकताल क्षेत्रावरती, त्या ठिकाणावरती संपन्न केली 2018 साली. तर त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स आम्ही संग्रहामध्ये घेतलेले आहेत. तर ही भगवंताची काहीतरी प्रेरणा असेल की अगदी मनसोक्त त्या ठिकाणावरती अगदी अक्षरशः अशा एक एक फूट उड्या मारून आनंद घेताना आम्ही ते दृश्य पाहिलं. आणि सगळ्यांनी त्यावेळेला तो अशाच प्रकारे सोहळा त्या ठिकाणावरती संपन्न झाला. आणि अत्यंत पुन्हा एकदा परमभाग्याने मला हे सांगावं वाटेल की या ठिकाणावरती आल्याचा आनंद आणि समाधान, सत्संग केल्याचं अतीव समाधान. तसं तर समाधान मन भरलंच नाही मला, मन भरलं नाही पंढरपुरामध्ये भागवताची सेवा या ठिकाणावरती संपन्न करून. परंतु भगवंताच्या चरणावरती ही सेवा रुजू करणं आवश्यक आहे, होतं. तसं तर जिथं कुठं भागवत होईल तिथून ती कथा फक्त पंढरपुरामध्ये उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणीच रुजू होते. पण त्याच्या धामामध्ये येऊन त्याच्या ठिकाणावरती ही कथा भगवंताच्या समोर गाण्याची संधी. मला माहित नाही या दासाच्या मुखातून, या लेकराच्या मुखातून कथा श्रवण करताना भगवंतानी ती ऐकली असेल अथवा नसेल, काय मत असेल, काय मत नसेल. बस मला इतकं या ठिकाणावरती वाटतं की मला नाही तर किमान सद्गुरू बाबांना पांडुरंगराय पाहत आहेत आणि सद्गुरू बाबा पांडुरंगरायांना पाहत आहेत. आणि अशा प्रकारे आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. विशेष 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 अनेक 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 अशा प्रकारचे आभार मी सावित्राताईंचे, सावित्रा देवींचे या ठिकाणावरती व्यक्त करून जाईल. हे आपलं आमच्यावरती ऋण आहे, उपकार आहेत महाराज.
मी तुम्हाला पहिल्या दिवशी आपण दर्शन घेऊन आलो त्यावेळेलाच आपलं असं बोलणं झालं. आपण दुसऱ्याला सत्संग श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून देतोय. आपण दर्शन घेताना दुसऱ्याला दर्शनाला घेऊन जातोय. स्वतः दर्शन करण्याचं एक पुण्य असतं आणि दुसऱ्याला देवाचं दर्शन घडवून देण्याचं एक पुण्य असतं. स्वतः यात्रा करण्याचं एक पुण्य असतं आणि सगळ्यांकडून यात्रा करून घेण्याचं एक पुण्य असतं. स्वतः सगळं करण्याच्या तुलनेमधून आपल्यासोबत आपण दुसऱ्यांकडून जेवढं करून घेतो ते पुण्य अधिक असतं. अधिक असतं. देवाचं दर्शन घडवून देणाऱ्याला, देवाची भेट घडवून देणाऱ्याला तर संत साधूंनी सुद्धा नमस्कार केलेले आहेत, वंदन केलेलं आहे. महाराज जे देवापर्यंत घेऊन आले, जे हरीच्या धामापर्यंत घेऊन आले, आता पुन्हा आपण त्याच्या समर्पक भावामध्ये जर का जाऊन पोहोचलो तर इथं तुम्ही काय आम्ही काय सगळ्यांना पांडुरंगराय त्याच्या चरणाजवळ घेऊन आले, चंद्रभागेच्या जवळ घेऊन आले. आणि हा सारा योग या ठिकाणावरती जुळून आलेला असताना भक्त भगवंताच्या भेटीमध्ये भागवताच्या सांगतेचं दर्शन करून आपण भागवत ज्ञानयज्ञ सत्राला या ठिकाणावरती कथेच्या या महत्वपूर्ण चिंतनाला आपण या ठिकाणावरती काही काळाकरता, काही वेळाकरता या ठिकाणावरती थांबवू. पुन्हा 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 या ठिकाणावरती भगवंतानी आपल्याला बोलवून घ्यावं. जाता जाता भगवंताकडे एकच आज प्रार्थना करायची आहे. आज भगवंताच्या जाता जाता भगवंताजवळ एकच विनंती करायची आहे, एकच मागणं करायचं आहे आणि ते मागणं आहे हरी पंढरीचा वास चंद्रभागे पंढरीचा वास चंद्रभागे पंढरीचा वास चंद्रभागे पंढरीचा वास चंद्रभागे अनेक दर्शन विठोबाचे, अनेक दर्शन विठोबाचे, हेची घडो जन्मोजन्मतरी हेची घडो जन्मोजन्मतरी हेची घडो जन्मोजन्मतरी मागणे श्री हरी नाही तुझे, मागणे श्री हरी नाही तुझे, हेची घडो जन्मोजन्मतरी हेची घडो जन्मोजन्मतरी हेची घडो जन्मोजन्मतरी मुखे नाम सदा संतांचे दर्शन, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, मुखे नाम सदा संतांचे दर्शन, मुखी नाम सदा संतांचे दर्शन. जरी जनार्दन ऐसा भाव
जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी नामा म्हणे तुझे नित्य महत्वारी नामा म्हणे तुझे नित्य महत्वारी नाम म्हणे तुझे नित्य महाद्वार नाम म्हणे तुझे नित्य महाद्वार कीर्तन गजरी सप्रेमाचे कीर्तन गजरी सप्रेमाचे हे जे घडो जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी मागणीची हरी नाही तुझे मागणीची हरी नाही तुझे हे जे घडो जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी तेची घडो माझा जन्मोजन्मांतरी जन्मो जन्मांतरी जन्मो जन्मांतरी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेची घडो मज जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे पुन्हा पुन्हा जन्म जन्मांतरामध्ये भगवंताच्या पंढरी क्षेत्राचा वास आपल्याला मिळावा पांडुरंगरायाच्या दर्शनाची संधी आपल्याला मिळावी दुसरं काही मागणं भगवंताकडे आपलं नाही महाराज अखंड संतांचा संग या ठिकाणावरती प्राप्त व्हावा अशी प्रार्थना आणि हे शब्द भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेली भगवंताच्या चरणी मी या ठिकाणावरती समर्पित करतो आपुलिया बळे नाही मी बोलत सखा पांडुरंग वाचा त्याची या भावाला धारण करून आता ग्रंथपूजन करू आणि मग काय पुढचा उपक्रम